पाहुयात विस्तृत बातम्या। जिल्हा परिषदेतील पाठिंब्याबाबत पहिल्या टप्प्यात मतभेदांचे दर्शन घडविणाऱ्या राष्ट्रवादी अजित पवारमध्ये आता एकमत होत असताना दिसत आहे। शनिवारी पक्षनेत्यांच्या मिरजेत झालेल्या बैठकीत पाठिंब्याविषयी एकमत झाले। भाजपला पाठिंबा न देता महाविकास आघाडीशी सूत जमविण्याचा सूर बहुतांश नेत्यांनी यावेळी व्यक्त केला। मिरजेत शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी अजित पवारच्या नेत्यांची बैठक झाली। यावेळी माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख, अजितराव घोरपडे, जिल्हाध्यक्ष शशिकांत भोसले पाटील, शिवाजीराव नाईक, माजी खासदार संजय पाटील आदी उपस्थित होते। पाठिंब्याबाबत भाजप दुसऱ्या पसंतीचा पक्ष असल्याचे संकेत नेत्यांनी दिले। अर्थात पक्षाने पाठिंब्याविषयी बी प्लॅन देखील तयार केला आहे। मुंबईतील वरिष्ठांकडून भाजपलाच पाठिंब्याचे आदेश आले तर 2 सदस्य आदेश झुगारून लावतील। व्हीपचे पालन केले नाही म्हणून ते अपात्र ठरतील। त्यामुळे यदाकदाचित या 2 सदस्यांच्या अपात्रतेमुळे पुन्हा निवडणुका लागल्या तर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी जयंत पाटील, संजय पाटील व अजितराव घोरपडे हे वरिष्ठ नेते घेतील। या कामी तासगावचे आमदार रोहित पाटील यांनीही ताकद देण्याची जबाबदारी घेतल्याचे सांगण्यात आले। हे 2 सदस्य तासगाव, कवठेमंकाळ, आटपाडी भागातील असतील। जिल्हा परिषदेत पक्षाकडून पाठिंब्याविषयी जो निर्णय होईल तोच निर्णय पंचायत समित्यांनाही लागू असेल असे नेत्यांच्या बैठकीत ठरले। जिल्ह्यातील काही पंचायत समित्यात सत्ता स्थापनेसाठी राष्ट्रवादी अजित पवारच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे। तेथेही 1.25 वर्ष सभापतीपदाची अट ठेवली जाऊ शकते। काठावर बहुमत असलेल्या पंचायत समित्यात या निमित्ताने अजित पवार गटाला सत्तेची लॉटरी लागली आहे। पालकमंत्री व भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला व्हीपचा इशारा दिलाय। त्यावर पक्षाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी बैठकीत ठाम भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले। पालकमंत्री काहीही म्हणाले तरी व्हीप आमच्याच पक्षाचा असेल असे त्यांनी स्पष्ट केले।